हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. कृष्ण सुग्रह कृत्येषु व्यग्राया मातरि प्रभु अद्राक्षी दर्जुनो पूर्वं गुह्यकौ धनलात्मजौ. पुराणाशापेन वृक्षतां प्रपितो मदात नरकुवर्मणि ग्रीवा वितिख्यातो श्रियान्वितौ. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाला यशोदेने उखळाला बांधलं. फार खोड्या करतो, फार त्रास देतो म्हणून 5 वर्षाचं पोरग दोरीनी बांधलं. भगवंतानी तिथे आपली माया दाखवली. तदपि व्यंगुलम न्यूनम. 2 बोटांनी ती दोरी कमीच पडू लागली. आणि मग सगळ्या घरातल्या दोऱ्या आणल्या, दावे आणले, गावातले आणले, पण भगवान दाव्याने बांधला नाही गेला. भगवान दोरीने बांधला जात नाही. अहो तो निर्गुण आहे. गुण म्हणजे दोरी. संस्कृतमध्ये दोरी शब्दाला गुण शब्द आहे. गुण म्हणजे दोरी. अहो तो गुणामध्ये बांधला जात नाही, कारण तो निर्गुण आहे. निर्गुण, निराकार, निर्विकार परब्रह्म येते. ते गुणामध्ये, प्रपंचामध्ये कसं बांधलं जाईल? आणि दोरी ही गायींना बांधण्यासाठी आहे, गुरांना बांधण्यासाठी आहे, पंचमहाभूतासाठी आहे. भगवान पंचमहाभूताच्या पलीकडचा आहे, त्यामुळे तो बांधला जाऊ शकत नाही. 2 बोटं कमीच पडू लागली. संसार 2 बोटं कमीच आहे. संसारामध्ये न्यूनताच आहे. आणि मग भगवंताला तिची दया आली, यशोदीची. तिच्या भगवान काय पाहतो? भक्ताची परीक्षा घेतो. भक्त किती आपल्याशी तद्रूप आहे, तो आपल्या निश्चयापासून कसा ढळत नाही. निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू. हा निश्चय महत्वाचा आहे. तुका म्हणे निश्चय जेव्हा आपण करतो, पक्का निश्चय करतो, तेच फलद्रूप होतं. म्हणून जे निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. फळ कशाला आहे? निश्चयाला आहे. तुम्ही डळमळीत राहू नका. जमलं तर उठू, करलं जमलं तर करू, बघू जसं जमल तसं करू. देव म्हणतं मग उपयोगाचं नाही, मी हे करणारच, असा जर निश्चय असेल तर भगवान म्हणतात मी फळ द्यायला तयार आहे. आणि यशोदेचा हा निश्चय पाहिला की मला बांधल्याशिवाय ती राहणार नाही. सगळे हात फुटले, सगळ्या हाताला रक्त त्यातून येऊ लागलं, तरी ती मागं हटली नाही. आज तुला बांधल्याशिवाय मी सोडत नाही म्हणून निश्चय केला. आणि भगवंत भक्ताच्या निश्चयाला फळ देतात. आणि म्हणून मोरोपंत म्हणतात की नती प्रबल गोपिका. आणि ती काय फार मोठी शक्तिवान होती का? नाही. नती प्रबल गोपिका, तुझी दया बांधिते. तुला कुणी बांधलं? तुझ्या कृपेने तुला बांधलं. तुझ्या अंतःकरणात ती करुणा तुला बांधली गेली. तुझ्यामध्ये जी दयाशीलता आहे, जी कृपाशीलता आहे, ती कृपाशीलताच भक्तासाठी करुणा वरुणालय असणारा भगवान स्वतःला बांधून घेतो, भक्ताच्या भक्तीनं बांधून घेतो. म्हणून ते म्हणतात की प्रेम रसन या. जेव्हा नामदेव महाराज म्हणतात तुला असं बांधलं विठ्ठला, धरला पंढरीचा चोर, आता थांब, तुला मी धरलंय आणि गळा बांधून या दोर. तुला मी गळ्याला दोर बांधलाय, तुला आता सोडत नाही. सोहम शब्दे मारा केला, विठ्ठल का कुळती आला. नामदेव महाराज म्हणतात जनाबाई सुद्धा हेच म्हणते. बांधलं तुला, तू विठ्ठल हा पंढरीचा चोर आहे, त्याला बांधलं. आणि बांधल्यानंतर मग त्याला मार दिला. कशाचा? सोहम शब्दे मारा केला. सोहम तू मी आहे, विठ्ठल काकुळ येत.
ककुळती आला. आणि नामदेव महाराज म्हणतात, मी तुला सोडणार नाही, जीव गेल्या न सोडी तू ते. कोणाचा जीव? माझा जीव. माझा जीव गेला तरी मी तुला सोडणार नाही. तेव्हा ही जी निश्चयाची भूमिका आहे ती यशोदेची पाहिली आणि कृष्णाने बांधून घेतलं. आणि इकडे कृष्णस्तू गृहकृत्येषु, बांधलं कृष्णाला आणि झाली आपापल्या घरकामाला गेली. घरकामाला व्यग्र, घरकामामध्ये ती म्हटलंय व्यग्राया मातरी प्रभू. पाहिलं, आई घरकामामध्ये व्यग्र आहे. आता आई घरकामामध्ये व्यस्त आहे. आता काय करावं? एकटं पोरग, ते चंचल पोरग, अवखळ पोरग, 5 वर्षाचं पोरग अवखळच असतं. त्याला आपण म्हाताऱ्यासारखं बस, जागेवर बस म्हणू शकत नाही. मग ते खडबड करू लागलं, असं कर तसं कर तसं कर. करता 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 दोरी तर बांधली होती कमरेला. अशीच घटना एकदा पूर्वी घडलेली. पूर्वी असं झालं, प्रेमाबाई नावाची एक संत कवयित्री आहे, 17व्या शतकामधली प्रेमाबाई. तिचं वर्णन संत लीलामृतामध्ये ताहराबादकरांनी केलेलं आहे. ताहराबादकरांनी संत लीलामृत नावाचं जे काव्य लिहिलं त्यामध्ये त्यांनी त्या प्रेमाबाईची गोष्ट सांगितली, कथा सांगितली. 44व्या अध्यायामध्ये त्यांनी असं सांगितलं की ही प्रेमाबाई होती, लहानपणी पती वारले आणि तिला 10 वर्षाचा एक मुलगा. विधवा बिचारी, आपलं घरकाम करायची आणि पोथी पुराणाला जायची. घटना खरी घडलेली आहे. पोथी पुराणाला जायची. जाता जाता त्या पोथीमध्ये असंच कृष्णाला बांधल्याची घटना प्रसंग पुराणी बुवांनी सांगितला आणि म्हणे आता बघू, आता उद्या. असं म्हणल्यानंतर तिला फार वाईट वाटलं, कृष्णाला बांधलंय. इकडे काय झालं, इकडे तिच्या घरी पाहुणे आले. पाहुणे आले म्हटल्यानंतर ती मुलाला म्हणली, जा रे, निदान आजचे दिवस तू माझं भागवत ऐक, मला काही वेळ नाही, मी यांचं जेवण खाण करते, तोपर्यंत ते भागवत होऊन जाईल, तू माझं भागवत ऐकायला जा. हा मुलगा गेला भागवत ऐकायला. ही आपल्या घरकामामध्ये ब्राह्मणांचे जेवणे खाणे वगैरे झाले आणि ब्राह्मण निघून गेले. तेवढ्यात मुलगा आला, 10 वर्षाचा मुलगा. आई ऐकलं का म्हणे भागवत? म्हणे काय? ते म्हणे काही नाही, भागवतामध्ये यशोदेने कृष्णाला बांधलं. ती म्हणाली, मग सोडलं नाही का? नाही म्हणे सोडलं. आणि मग मात्र तिला इतकी व्यग्रता वाटली, सगळी दिवस म्हणली मग कधी सोडणार आहे? म्हणे उद्या सोडणार आहे. पुराणी बुवा म्हणले आता त्याला आपण उद्या सोडू. असं म्हणल्यावर हिला कुठं राहत आहे. ही म्हणली कृष्णाला बांधलंय आणि उद्या सोडणार आहे. बिचारा एवढंसं लहानसं लेकरू उपाशी राहील, तापाशी राहील 12-24 तास. आता कसं राहील बरं तिथं? म्हणून जे कृष्णाशी तादात्म्य पावली ती ताबडतोब आता मी कृष्णाला सोडवायला जाते असं म्हणून ती गतप्राण झाली. तिचे प्राण निघून गेले. ताहराबादकरांनी तिचं वर्णन केलं. ती प्रेमाबाई, तिने खूप सुंदर अशा प्रकारचे काव्य लिहिलेले आहेत. अहो कृष्णगडी आपुला या नावाचं तिचं गीत खूप सुंदर आहे. कृष्ण मुरली तुझी गोड या नावाचे गीत आहे. त्याचप्रमाणे या तन्मयता कशी असते 42 ते 44 या 2 अध्यायामध्ये तिची कथा 100 ओव्यामध्ये त्यांनी गायलेली आहे. अशा पद्धतीने ही तन्मयता आपली झाली पाहिजे. आपल्याला एवढी तन्मयता वाटली पाहिजे, एकाकारता वाटली पाहिजे की आपलंच काहीतरी या ठिकाणी भगवंताच्याशी इतकी तन्मयता की भगवंत म्हणजे आपलाच आहे, नव्हे मीच आहे, इतकं आत्माराम ही भूमिका आहे. याप्रमाणे इकडे या यशोदा आपल्या घरकामात व्यस्त आणि कृष्णाने असं तसं हालायला सुरुवात केली. तेवढ्यात ते जे उखळ होतं ते डुगडुग हालायला लागलं. अरे म्हणले हा हलतंय, चला असं म्हणून कृष्णाने पुढे नेलं तर गाडा करत ते मागं आलं. अरे म्हणले बरं झालं, मागं येऊ लागलं. येता 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 एकदम झाडाच्या जवळ आले. 2 झाडं उभे होते. यमला अर्जुन म्हणतात. यम म्हणजे जुळे आणि अर्जुन म्हणजे अर्जुन साधाड्याचे वृक्ष. एक या बाजूला, एक दुसऱ्या बाजूला, मध्ये थोडी जागा होती. कृष्ण पुढे गेले आणि उखळ राहिलं माग. ते झाडातून काही येईना. म्हणजे अरे झाडातून येत नाही उखळ. कृष्ण तर पुढे गेले, दोरी त्याला लटकलेली आणि उखळ माग. कृष्णाने जे एक झटका दिल्याबरोबर ते दोन्ही झाडं उन्मळून पडले. पुरा नारद छापेनं
याप्रमाणे ते म्हणतात नल कुबरमणी ग्रीव विख्यातो श्रेयान्विताऊ. दोन काढ 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 आवाज झाला. ते झाडं पडले. पडल्याबरोबर बाकीच्या लोकांना काही माहित नाही, ते आपले त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते. तेवढ्यात त्यातून दोन पुरुष बाहेर आले आणि त्याने हात जोडले, नमस्कार केला. राजाने विचारलं महाराज हे कसं काय पुरुष बाहेर आले हे झाडामधून? मग त्याने सांगितलं नलकुबर मणिग्रीव. हे नलकुबर आणि मणिग्रीव कुबेराचे दोन मुलं आणि रुद्राचे अनुचर. रुद्र प्रसन्न, शंकर प्रसन्न झाले त्यांना, त्यामुळं ते इतके मदोन्मत्त झाले. आधीच तर पैसा, त्याच्यामध्ये रुद्र प्रसन्न झाल्यावर आमचं कोण काय बिघडू शकतं, अशा एका कैफामध्ये स्नान करण्यासाठी आपल्या पत्नींच्या सहवर्तमान त्या जलक्रीडा करण्यासाठी गेले आणि तिथे विवस्त्र स्नान करू लागले. तेवढ्यात नारद तिकडून आले आणि नारद आल्याबरोबर नारदाने पाहिलं. तेवढ्यात सगळ्या बायका घाबरल्या. त्याने आपापली वस्त्र घेतली, पण यांनी मात्र वस्त्र घेतलं नाही. का? वारुणींपीत वा मदिरा प्राशन केलेली. आधीच मर्कट तशातही मद्य प्याला. आधीच हे अशा पद्धतीने धान्य यांनी समृद्ध असल्यामुळं धनाचा माज, मोठेपणाचा माज, त्याप्रमाणे रुद्र प्रसन्न आहे त्याचा माज. मदाघोरणीत लोचनो, डोळे लाल झालेले होते. आणि बायकांना म्हणले कुणीकडेच निघालात म्हणले तुम्ही? ते म्हणले अहो नारद आले. अरे असतील म्हणले, नारद आले म्हणून काय झालं असं म्हणून त्यांनी नारदाचा अपमान केला. यदृच्छयाचे देवर्षी. देवर्षी म्हणले अरे या बिचाऱ्या बायका यांना लाज वाटली, हा हे निर्लज्ज आहे, यांना लाज नाही, लज्जा नाही, समाजाची नाही, आपली नाही. आणि असे जर कुबेराचे धनमदांध झालेले मुलं असतील, दारुणी त्यांचे डोळे मदांध झालेले, भ्रंश झालेली बुद्धी, विभ्रंशित झालेली बुद्धी, आता यांना शाप दिल्याशिवाय पर्याय नाही. कारण जोपर्यंत धनिक लोकांचं धन आपण हरण करत नाहीत तोपर्यंत त्यांना दारिद्र्याचं महत्व कळत नाही. म्हणून दारिद्र्य माणसाला आलं म्हणजे माणसाला एक एका पैशाचं महत्व कळतं. दारिद्र्य आलं म्हणजे कणाकणाचं महत्व कळतं. म्हणून ते म्हणतात की अरे असे जर असतील असत श्रीमदांधस्य दारिद्र्यम परमम जनम. श्रीमदांध असलेल्या लोकांना दरिद्री केलं पाहिजे. आणि म्हणून एखाद्याला काटा टोचला तर दुसऱ्याला त्याचं दुःख होत नाही. कारण त्याला काटा टोचलाय, मला काय त्याचं जळतं, मला काय कळतं. याप्रमाणे नित्य क्षुच्छामध्ये हस्य. जेव्हा दारिद्र्य येतं तेव्हा भुकेने माणूस परेशान होतो, तेव्हा त्याला भुकेचं महत्व कळतं, पैशाचं महत्व कळतं, धान्याचं महत्व कळतं, साधूनाम समचित्तानाम. आणि म्हणून यांना सुद्धा असा शाप दिला पाहिजे की हे यांचे मद उतरला पाहिजे. म्हणून ताबडतोब सांगितलं असे जर तुम्ही मदोन्मत्त असाल तर तुम्ही वृक्षाच्या जन्माला जाल. असं शाप दिल्याबरोबर मात्र ते घाबरले. नाही महाराज मला क्षमा करा, आम्हाला उशाप द्या. मग नारद म्हणाले ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण द्वापार युगामध्ये या ठिकाणी गोकुळामध्ये क्रीडा करता करता येतील आणि त्यांचं उखळ जेव्हा तुम्हाला तिथे अडकेल तेव्हा तुम्ही मुक्त व्हाल. म्हणून त्या दिवशीपासून ते वाट पाहत होते, उखळाची प्रार्थना करत होते. उखळा आता ये ना लवकर, आता उखळा ये ना लवकर. आता कृष्णाने ओढल्याशिवाय उखळ कसं येईल. तेव्हा उखळाला देखील त्यांनी धन्यवाद दिले. बरं झालं उखळा, तुमच्यामुळं मी वाचलो, तुमच्यामुळं आम्ही मुक्त झालो. याप्रमाणे त्यातून बाहेर पडल्याबरोबर त्याने हात जोडले, नमस्कार केला. कृष्ण म्हणाले तुम्ही कोण? त्याने सांगितलं आम्ही अशा अशी या कुबेराचे पुत्र आहोत. आम्ही शापाने इथं शापित झालो आणि आता मात्र तुमच्या स्पर्शाने मुक्त झालो. कृष्ण कृष्ण महायुगीन पमा देहपुरुषा पराहा. आणि मग कृष्णाची स्तुती केलेली आहे. कृष्णा आपण सर्वश्रेष्ठ आहात, आपण आद्य पुरुष आहात, आपण योगी आहात, तुम्हाला नमस्कार असो. कृष्णम परमे शिरसा, तुम्हाला शिरसावंदन असो. याप्रमाणे हात जोडले, नमस्कार केला आणि पायावर डोकं ठेवलं. आणि मग या ठिकाणी या सुंदर अशा पद्धतीने भक्ती काय असते, भक्तीची उत्कटता काय असते. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, हे जे 18व्या अध्यायात म्हटले गीतेच्या, त्याचा एक प्रत्यय या ठिकाणी येतो. त्याचं वेगळ्या रूपामध्ये त्यांनी म्हटलंय सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे काय तर सर्व इंद्रिय धर्मान परित्यज्य.
धर्म म्हणजे कोणते? हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी हे नाही. इंद्रियाच्या सगळ्या धर्माने आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. म्हणजे डोळ्याने भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे, कानाने भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे जिभेने भगवंताचंच नाव घेतलं पाहिजे, त्याचप्रमाणे पायाने भगवंत मंदिराकडे गेलं पाहिजे, हाताने भगवंताची पूजा केली पाहिजे. असे सर्व इंद्रिय धर्म जर भगवंताकडे लावले तर त्याला शरणत्व म्हणतात. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. त्या ठिकाणी हे म्हणतात की वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. हे देवा, आतापासून आम्हाला अशा प्रकारची दुर्बुद्धी होऊ नये. आमची वाणी तुमच्या कथेनेच फक्त रंगावी. वाणी गुणानुकथने, तुमचं गुण गाण्यासाठीच आमची वाणी असावी. वाणी कशासाठी? अहो तुमचं गुण गाण्यासाठी. नाहीतर मग तशी बेडकाची डराव डराव वाणी आहेच आहे ना. वाणीतून आम्हाला बाकीचं काही बोलायचं नाही. कोणत्याही प्रकारच्या सांसारिक गोष्टी आम्ही करू नयेत. वाणीतून फक्त भगवंताचं नामस्मरण घ्यावं तर वाणीचं सार्थकत्व आहे. वाणीचं कृतार्थकत्व कशात आहे? प्रत्येक इंद्रियाचं कृतार्थकत्व. इंद्रिय आहेत, पण इंद्रिय कधी कृतार्थ होतील? जर ते भगवंताशी समर्पित झाले तर कृतार्थ. या संदर्भात एक छोटी वेगळी गोष्ट आहे ते सांगतो की ज्या वेळेला रावण सीतेला घेऊन चालले होते त्यावेळेला जटायूमध्ये आले आणि जटायूने रावणाबरोबर झुंज घेतली. पण शेवटी रावणाने विचारलं तुझा प्राण कशात आहे? त्यांनी सांगितलं पंखात आहे. खरं बोलणारा बिचारा, त्यांनी पंख छाटले आणि जटायू खाली पडला, ठार झाला. आणि याच वेळेला त्याचा एक संपाती नावाचा भाऊ होता जटायूचा. रामायणामध्ये ही कथा आहे. संपाती आणि जटायू हे दोघे भाऊ. कोण किती उंच उडतं यावर स्पर्धा चालायची. आणि मग हा जो संपाती आहे तो इतका उंच उडाला की सूर्याच्या जवळ गेला, की सूर्याच्या प्रकाशाने त्याचे सगळे पंख जळून गेले आणि तो धाड दिशेने जमिनीवर पडला. त्याला काही खाता येईना, पेता येईना, पंख जळाले, काय करावं म्हणून आ करून बसायचा आणि जे तोंडात येईल ते खायचा. इकडे श्रीरामचंद्र आपल्या सगळ्या वानरासह समुद्राच्या तिथे आले. आता तिथे सेतू बांधायचा आहे म्हणून रामाने आज्ञा दिली, सेतू बांधा. सेतू बांधा रे सागरी. सगळेजण सेतू बांधण्याच्या कामाला लागले. आणि इकडे हा म्हणला अरे बरं झालं आपल्याला खायला हे सगळे मिळाले. वानर तोंडात आपण टाकू आणि आपली भूक शमेल. तेवढ्याच वानरांचे शब्द यांनी ऐकले. ते म्हणत होते पहा ना, जटायूने असं केलं, जटायूने रावणाशी युद्ध केलं. ते म्हणे जटायू, अरे माझ्या भावाचं नाव घेत आहे, आपण याला खाऊ नये. याला विचारावं तुम्ही जटायूला कसे ओळखता. मग त्यांनी विचारलं की जटायूला तुम्ही कसे ओळखता. त्यांनी सांगितलं जटायू रामासाठी ज्यांनी स्वतःला मरण पत्करलं, इतका तो श्रेष्ठ स्वार्थ त्यागी होता, भक्त होता. असं म्हणल्यावर त्यांनी सांगितलं हे पहा मी संपाती आहे, मला खूप लांबचं दिसतं, खूप लांबचं बघू शकतो, 40 योजन लांबचं बघू शकतो. ते म्हणे असं, आणि मी जटायूचा मोठा भाऊ आहे, मला पंख माझे जळाले पण आता भगवंतासाठी मी माझा प्राण द्यायला तयार आहे, समर्पित व्हायला तयार आहे. आणि मग आता भुकेने तर मी व्याकुळ झालो पण आता मी काही खाणार नाही, मी उपाशी राहील आणि भगवंताची सेवा करील. आणि त्यांनी दूर सांगितलं सीता कुठे आहे, ती शिंशिपा वृक्षाच्या खाली कशी बसलेली आहे ते लांबून त्यांनी सांगितलं. आणि मग रामचंद्राच्या पायाशी आला आणि तिथे त्यांनी स्वतःला समर्पित करून घेतलं. ज्याला म्हणतात समर्पण. त्या ठिकाणी तो त्याचा जीव गेला. ते म्हणाले कृतार्थ झाला. सांगायचं तात्पर्य असं, कृतार्थ म्हणजे काय? सर्वस्वार्पण वृत्ती म्हणजे कृतार्थता. जर देवाच्या साठी आपल्या शरीराची झीज झाली तर ती कृतार्थ झाली, नाही तर मग शरीराची झीज तर होणारच आहे ना. अहो म्हातारपणामध्ये काय शरीर पहिल्यासारखं राहतं का? तरुण राहतं का? नाही राहत. आपण तर झिजणारच आहोत, पण देवासाठी झिजलं म्हणजे कृतार्थता आहे. देवासाठी झिजलं म्हणजे या आपल्या इंद्रियाचं सार्थकत्व आहे. म्हणून ते म्हणतात वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. ही वाणी भगवंताच्या गुणासाठी जर आपल्याला वाणीचा उपयोग करता आला, उपयोग कशासाठी करावा? काड्याची पेटी आहे, त्याच्यामध्ये आग आहे,
पण याचा उपयोग घरं जाळण्यासाठी करायचा का दिवा लावण्यासाठी करायचा? तेव्हा दिवा लावण्यासाठी केला तर त्या काडीचा सदुपयोग झाला आणि घरं जाळण्यासाठी केला तर दुरुपयोग झाला. त्याप्रमाणे आपल्या शरीराचा आपल्या जीवनाचा सदुपयोग कधी होईल? जर भगवंतासाठी हे समर्पित झाले तर. म्हणून ते म्हणतात वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम. आम्हाला कान दिले ते भगवंताच्या कथा ऐका. हस्तौच कर्मसु, हाताने भगवंताची पूजा करा, सेवा करा. आणि पादयोर नाहा, पायाने भगवंताच्या मंदिराकडे आम्हाला जायला जावं. मनाने भगवंताचं चिंतन करावं तर आम्ही खऱ्या अर्थाने स्मृत्याशिरस्तव. आणि स्मरण हे मनाने भगवंताचं नामस्मरण करावं, चिंतन करावं. आणि हे डोकं कशासाठी आहे? भगवंताच्या चरणापाशी नमन होण्यासाठी डोकं आहे. डोकं ताठ आहे पण देवासाठी तरी ते खाली वाकवा. म्हणून ते म्हणतात शिरस्तव निवास जगत प्रणामी. शिरस्तव हे प्रणाम, जे मस्तक भगवंतापुढे झुकत नाही ते मस्तक उपयोगाचं नाही असं त्याने म्हटलंय. दृष्टी सताम, आणि आमची दृष्टी सुद्धा सत्कारणी लागू. आम्हाला समदृष्टीचे आम्ही असावेत. आमची दृष्टी समता पाहणारी असावी. आणि भगवंताला म्हणतात देवा आमचं सगळं शरीर तुमच्यासाठी कारणी सत्कारणी पडू द्या. आपण म्हणतो ना रामदास स्वामींचा श्लोक की ही काया तुझ्या चरणी सत्कारणी लागो. याप्रमाणे ही काया हे शरीर तुझ्या चरणाशी जेव्हा समर्पित होईल तेव्हा आम्हाला कृतार्थता प्राप्त होईल. हे ऐकल्यानंतर भगवंतांनी सांगितलं ठीक आहे आता तुम्ही मुक्त झालेत, पण तुम्ही आता माझं भजन पूजन करा, तुम्हाला अशी दुर्बुद्धी पुन्हा होणार नाही. याप्रमाणे हात जोडले आणि ते तत्काळ तिथून निघून गेले. आणि उखळाचं ज्याला आपण ऋणाईत राहिले, अरे या उखळाला नमस्कार केला त्यांनी, अरे उखळा तुझ्यामुळं आमची मुक्तता झाली, सुटका झाली, आमची मुक्ती झाली. याप्रमाणे उपकाराची भावना प्रत्येकाच्या मध्ये उपकाराची भावना असावी. कुठली गोष्ट असू द्या ती आम्हाला मिळाली म्हणजे उपकार झाले. ती जरी निर्जीव असली तरी तिच्यामुळं आमचं या ठिकाणी कार्य साधलं. बधोखुल महामंत्र्य जगमतुर दिशम उत्तराम. याप्रमाणे भगवंताची आज्ञा घेतली आणि ते निघाले. इकडे सगळे धावत आले. आवाज आल्यामुळं म्हणले अरे काय झालं काय झालं काय झालं. मुलं म्हणले अहो लहान लहान बालक होते ते म्हणले अहो कृष्णाने असं ओढलं हे झाड पडले. लोक म्हणले असं कुठं होत असतं का? कृष्णाने ओढलं, कृष्ण किती लहान, झाड किती मोठे. बरं जाऊ द्या म्हणले, कृष्णाच्या अंगावर पडलं नाही, बरं झालं. त्याप्रमाणे त्यांनी ओवाळलं, निरांजन केलं, अंगारे लावले. आणि मग मात्र नंद म्हणाले की आता आपण इथं थांबायचं नको. काय करा आता आपण इथून त्या ठिकाणी वृंदावन या ठिकाणी आपण जाऊ असा विचार केला. आणि ह्या गोकुळामध्ये एक बोरं विकणारी बाई होती. रोज बोरं घेऊन यायची आणि बोरं घ्यायचेत का बोरं असं म्हणून ती बोरं घेऊन यायची. भगवंतानी दररोज तिच्याकडून बोरं घ्यावेत आणि एवढ्या छोटासा हात चिमुकला त्याच्यामध्ये बोरं घ्यायचे आणि तेवढ्यामध्ये दाणे आणायचे घरातून आणि ते तिच्या टोपलीत टाकायचे. टाकल्याबरोबर टोपली रत्नाने भरायची. ती बघायची हा टोपली रत्नाने भरली, एवढे एवढे 4 दाणे आणले काय, आणि सगळी टोपली रत्नाने भरली असं म्हणून तिला श्रीमंत करून टाकलं. ते माझ्याप्रमाणे ते म्हणतात भगवंतानी अनेक गोष्टी केल्या. त्याने वर्णन केलेलं आहे. यांनी राजाने विचारलं महाराज या यशोदेने आणि नंदाने असं काय पुण्य केलं की ज्यामुळं गोपाळकृष्ण तिथे राहिले. या यशोदेचं स्तनपान केलं, नंदाच्या सोबत बालपण घालवलं, असं काय मोठं त्यांनी पुण्य केलं ते सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली हे पूर्वीचे वसू होते. ब्रह्मदेवाने त्यांना आदेश दिला की तुम्ही पृथ्वीवर जा आणि गोरक्षण करा. पूर्वीचा हा द्रोण नावाचा वसू होता. नंद म्हणजे द्रोण नावाचा वसू. आणि ही धरा त्याची पत्नी होती. एके दिवशी देवानी यांची परीक्षा घेतली. काय झालं, एकदा ही धरा एका दुकानदाराकडे गेली. तो दुकानदार मोठा कामी होता. दुकानदार मोठा वाईट होता, वाईट नजरेचा होता. ही दुकानामध्ये काहीतरी आणायला गेली तेव्हा या दुकानदारांनी
तिला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर तिच्या अवयवाला स्पर्श केल्याबरोबर तिने तिथे अवयवच काटले आणि त्याला देऊन टाकले. मला तुझा स्पर्श नको म्हणून तिने आपला अवयव काढून टाकले. देवाने तिची परीक्षा पाहिली खरं म्हणजे. आणि मग ही जी धर आहे तीच यशोदा झाली आणि नंद हे द्रोण नावाचे वसू होते ते नंद झाले. त्याने वर्णन केले द्रोणो वसुना प्रवरोधर असं भार्य करिष्यमाण आदेशान. आणि त्याने सांगितलं आम्ही जन्म घेऊ परंतु आम्हाला भगवंताचं या ठिकाणी नेहमी सान्निध्य पाहिजे. ब्रह्मदेवांनी तसा आशीर्वाद दिला. याप्रमाणे त्याने हे सान्निध्य स्वीकारलं. ते म्हणतात अशा पद्धतीने भगवंताने अनेक आपल्या आई वडिलांच्यासाठी कितीतरी लीला केल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या लीला. मग कधी लीला माधुरी, वेगवेगळ्या प्रकारच्या लीला केल्या. चोरीची लीला आहे म्हणजे 3 प्रकारच्या चोरी केल्यात. एक नवनीताची चोरी केली, एक वस्त्रांची चोरी केली आणि एक संपूर्ण अस्तित्वाची चोरी केली. गोपींचं अस्तित्व हरण केलं आणि म्हणून त्यांनी रासलीला केली. तेव्हा अशा पद्धतीने भगवंतांनी कितीतरी अशा गोष्टी केल्या की ज्यामधून आता सगळेजण भगवंताची तन्मय झाले आणि नलकुबर पणिगिरी निघून गेले. इकडे ते म्हणतात प्रसादन लेभिरे गोपी असा शब्द इथं वापरलेला. प्रसादन लेभिरे गोपी यत्तत् प्राप विमुक्तिदात. भगवंतांनी सगळ्यांना मुक्ती दिली. गोपी म्हणजे यशोदा, पण इथे लेभिरे हे अनेक वचन वापरलंय आणि इथे एक यशोदा एक आहे पण अनेक वचन का वापरलं तर मग स्पष्टीकरणासाठी त्यांनी सांगितलं की नैमम विरंचो न भावो. ब्रह्मदेवालाही जे मिळालं नाही, जे महादेवालाही मिळालं नाही आणि नवे श्रीरप्यंग संश्रया लक्ष्मीला सुद्धा जे मिळालं नाही ते या यशोदेला भगवंतांनी दिलं. म्हणून यशोदा हिच्यावरती भगवंतांनी निस्सीम प्रेम केलं. जे प्रेम, जो प्रसाद विरिंचीला मिळाला नाही, भवाला म्हणजे महादेवाला मिळालं नाही आणि श्री म्हणजे लक्ष्मीला सुद्धा मिळालं नाही. म्हणून प्रसादन लेभिरे, इथे अनेक वचन जे लेभिरे ते 3 साठी लावायचे असं निर्देश दिलेला आहे. आणि कुणी कुणी म्हणतात की हा आर्ष प्रयोग आहे. असो, याप्रमाणे भगवंतानी लीला केल्या. मग सगळे नंद वगैरे म्हणाले की रोज भगवंतावर अनेक अनेक दुर्धर प्रसंग येऊ लागलेत. तेव्हा आता आपण इथून वृंदावनामध्ये जाऊ. वृंदावन हे तुळशींचं होतं. त्या ठिकाणी वृंदा म्हणजे भगवंताची पूर्वजन्मातली पत्नी वृंदा, ज्या वृंदेसाठी भगवंत अत्यंत आतुर झाला आणि ती राक्षसाची पत्नी असली तरी भगवंतावर प्रेम करत होती. म्हणून आपण दरवर्षी भगवंताचं लग्न लावतो तुळशीशी. जालंधराची पत्नी होती ही. तेव्हा ही वृंदा त्या ठिकाणी वृंदावनामध्ये वेगवेगळ्या तुळशीच्या रूपाने, तुळशीच्या अत्यंत सुंदर असणाऱ्या ताटव्याच्या रूपाने ती प्रगटली होती. याप्रमाणे सगळेजण म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही म्हणून वृंदावनामध्ये गेले. तिथं सगळ्यांनी गाडे लावले आणि अर्धचंद्राकार अशा प्रकारची गाडी लावली. सगळेजण तिथं राहू लागले. काय वृंदावन सुंदर होतं. बाजूला म्हणे बरं झालं, जवळच नदी आहे, फार दूर जायचं गरज नाही. आपले पोरं इथंच खेळतील. इथेच वाळू आहे, वाळुकामय प्रदेश आहे. तिथे भगवान गोपालकृष्णासह सगळेजण खेळतील. इथे झाडे आहेत, झुडपं आहेत, लहान लहान वासरे आहेत, ते इथंच चरायला जातील, पुन्हा परत येतील. बरं आहे म्हणले वृंदावन. सगळ्यांना आवडलं आणि गावाबाहेर राहू लागले. कारण रोज आपत्ती येऊ लागल्या, त्यातून मुक्ती मिळावी म्हणून हे गेले. शेलायाम याप्रमाणे ते म्हणतात अत्यंत सुंदर असं हे वृंदावन होतं. हे वृंदावन कसं होतं याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की अत्यंत सुंदर म्हणजे सगळे वातावरण, सगळे ऋतू त्या ठिकाणी प्रगट झालेले होते. जलम विहार क्षुष्ठांतः, पोरं जर तहान लागली तर इथं पाणी प्यायला आहे, ते खेळायला आहे. सकाळी उठून पोरं खेळतील आणि आपलं लक्ष त्या ठिकाणी राहील. एवढ्यात त्या वृंदावनामध्ये सगळे ऋतू प्रसन्न रूपाने त्या ठिकाणी वावरत होते. आणि जसा ज्याला आपण शीतोष्ण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात थंड, थंडीच्या दिवसात गरम
असं जसं शब्द आपण वापरतो त्याप्रमाणे एअर कंडिशन असं हे होतं. सगळेजण लहान लहान मुलं खेळायला गेले. आता वृंदावनात आले तर मुक्त खेळायला लागले. खेळता खेळता नदीच्या त्या वालुकेवर गेले. पुलिनी म्हणतात त्याला. त्या पुलिनावर गेले तर तिथे एक मोठाच मोठा बगळा पाहिला. सगळे पोरं म्हणल्या, बघा ना, अहो कृष्णा किती मोठा बगळा आहे. तो बगळा करून बसलेला होता. त्यांनी सगळ्या पोरांना गिळंकृत करून टाकलं. बलरामासह सगळ्यांना गिळंकृत केलं. कृष्णालाही गिळंकृत केलं. आणि आतमध्ये तेवढ्यात कृष्णाने आपल्यामध्ये एवढी उष्णता निर्माण केली. अग्निरूप कृष्णाने एवढी उष्णता निर्माण केली की त्याच्या टाळूला पोळायला लागलं. अरे म्हणले, हे काय, माझ्या टाळूला पोळायला लागलं. त्याने एकदम सगळ्यांना बाहेर टाकलं, ओकून बाहेर टाकलं. त्यात कृष्णही बाहेर पडले, बलरामही बाहेर पडले, गोपाळही बाहेर पडले. आणि कृष्णाने ताबडतोब त्यांची चोच धरली आणि त्याला फाडून मोकळं करून टाकलं. हा भाऊ होता, पोतनेचा भाऊ होता. आणि याप्रमाणे भगवंतानी वनम वृंदावनम नाम ह्या वृंदावनामध्ये राहू लागले. त्यानंतर वृंदावन संप्रविश्य सर्व काल सुखावहम अशा पद्धतीने वृंदावनात खेळू लागले. तिथे वत्सासूर आला. भगवंतानी बलराम दादानी वत्सासुराला मारलं. त्यानंतर इकडे बकासूर मारला. त्यानंतर अघासूर कसा मारला ते सांगतात. शुकाचार्य म्हणतात, क्वचित वनाशाय मनोदधत आणतो. क्वचित वनाशाय मनोदधत प्रजापत समुथाय वनस वत्सपान. एकदा घटना अशी घडली की भगवान गोपाल कृष्ण यांना थोडा उशीर झाला आणि ते म्हणले, जा तुम्ही पुढं, मी या ठिकाणी आपल्याला वृंदावनामध्येच जायचे, पुढे त्या वनामध्ये खेळा, तोपर्यंत माझं दशम्या विसरल्यात, मी घेऊन येतो. म्हणून कृष्ण बलराम थोडे उशिरा आले. तोपर्यंत पोरं गेलेले होते. आणि चारयंतो, हे लहान लहान वत्स वासरं चारत 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 तृणांकुर पाहत 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 खेळत खेळत हे सगळे मुलं निघाले. जाता 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 त्यांना एक मोठाचे मोठा गुहा दिसली. अरे म्हणले, किती मोठी गुहा आहे हो, चला म्हणले या गुहेत. त्या गुहेत गेले. आतमधून गरम हवा येत होती. त्या गुहेत गेल्याबरोबर यदि दुरंगत कृष्णो, आणि कृष्ण आले. अरे म्हणले, पोरं कुठे गेले, काय लांब गेले, काय सापडणार दिसणार. आणि पोरं कुठे दिसणार, गाई वासरं कुठे दिसणार. पाहतात तर आतमध्ये गेलेले गुहेत. गुहा कशाची, तो आघासूर होता, करून बसला होता. त्याचा एक ओठ वरती आकाशाला आणि एक ओठ खाली. पोरं बिचारे त्याच्यात गेले. भगवान गोपाल कृष्णाने सर्वांना आवाज दिला, म्हणले इकडे या. आतमध्ये गेले. त्याच्या तोंडात भगवान. याला वाटलं आता आलाय कृष्ण, तर याला आपण गिळंकृत करावं. म्हणून वरचा ओठ तो खाली आणत असताना भगवंतानी सगळ्या मुलांना, वत्सांना आपल्या हाताने बाहेर काढलं. मोठं रूप धारण केलं. सगळ्यांना बाहेर काढलं. भरा 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 सगळे गोपाळ बाहेर काढले. आणि काढल्यानंतर सगळ्या वासरांना, गोपाळांना बाहेर काढून इतकं मोठं रूप धारण केलं की त्या भगवंताने आपल्या हातातल्या नुसत्या मुठीनं त्याला वरचं ओठ पक्का दाबून धरला आणि खालचा ओठ पायाने दाबून धरला आणि ताडकन त्याला फाडून टाकलं. याप्रमाणे हा बकानुजा हा या पूतनेचा धाकटा भाऊ होता आणि बकासुराचाही हा भाऊ होता. याप्रमाणे कंसानुशिष्ट सबकी बकानुजा. त्याच वेळेला भगवंतानी याला दावोष्ण आपल्या ताकदीनं फाडून टाकलं. आणि हे पाहिल्याबरोबर सगळे म्हणले, अरे अहो कृष्णा, काय हे, मोठाच्या मोठा सर्प आहे, मोठा मोठा अजगर आहे हा, आणि तुम्ही यांच्या तोंडात गेलात. अरे म्हणजे तान भिक्ष कृष्ण सकला अभय प्रदो. आणि मग सगळ्या म्हणू लागले, कृष्णा तुम्ही होता म्हणून आम्ही वाचलो. आणि मग तेवढ्यात भगवंत म्हणाले, असं कुठेही जात जाऊ नका. आणि मग ते म्हणतात की परीक्षितीला सांगतात शुकाचार्य, एतत् कौमारजम कर्म. 5व्या वर्षीचं झालेलं ही घटना घरी त्यांनी 6व्या वर्षी सांगितली म्हणे. असं म्हणल्याबरोबर शुकाचार्याला परीक्षित म्हणतात, 5व्या वर्षी घटना घडली, 6व्या वर्षी सांगितली, असं का झालं. आणि मग त्याने सांगायला सुरुवात केली. त्याचं असं झालं की मग मुलं खेळू लागले. इतस्ततः पळू लागले, खेळू लागले, मजा करू लागले. कुणी छोट्या रुंब्या खेळतात, कुणी या गाईच्या मागे पळतात, वासराच्या मागे पळतात, कुणी
एखाद्या कोंबड्याप्रमाणे, तर कुणी हरणाप्रमाणे पळू लागलेत, कुणी बेलकुळीसारखं, तर कुणी झाडावर चढून माकड्यासारखे उड्या मारू लागलेत. माकड जसं छलांग मारतं, उडी मारतं, तसं झाडावर चढायचं, उडी मारायची. त्याप्रमाणे खेळता 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 इतक्या सुंदर क्रीडा चाललेल्या आणि भगवंत सगळं त्यांच्यासोबत खेळू लागले. मयूर पिच्छे धारण केलेला होता भगवंतानी, कृष्णाने, आणि खेळता 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 इथून उडी मारतात, तिथून उडी मारतात, इकडे पळतात. कधी वरतून आकाशातून पक्षी चालला की त्या पक्षासारखंच करावं, घार चालली की घारीसारखंच करावं. त्याप्रमाणे पक्षी जसा, कधी मोर दिसला की मोरासारखंच करायचं, कधी कोकिळा दिसली की तिच्यासारखंच ओरडायचं. याप्रमाणे लहान मुलं अहो काय करतील याचा नेमच नाही. बेंडकुळीसारखंच उड्या मारायच्या. बेंडकुळी, आज आपण सगळे योगक्रिया करतो त्या बेंडकुळीसारखं योगक्रिया. त्याप्रमाणे कधी एखाद्या माकडाप्रमाणे, तर कधी एखाद्या जनावराप्रमाणे करता 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 मोठ्या खेळत 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 दुपारची वेळ झाली आणि यत् कौमारम हरिकृतम. अरे, आणि म्हणले अरे काय करावं आता, भूक लागली आपल्याला. चला म्हणले भूक लागली म्हणून अहो तिरम्यम पुलिरंबयस्याः म्हणले या वाळूच्या तिथं बाजूला यमुना आहे, इथं झाड आहे, सुंदर झाड आहे वटवृक्षाचं, त्या झाडाखाली बसू असं म्हणून सगळ्यांनी गोर करून बसले. आणि आता भगवान गोपाल कृष्ण हे विचार करू लागले की हे सगळेजण बसलेत पण गायी कुठे आहेत. सगळे भगवंताला अर्पण करू लागले. काय म्हणले, देवा तुम्ही बसा, तुम्ही बसा. कृष्ण म्हणले नाही, तुम्ही सगळे असे कर्णिका अंबुजा माझी जेवी. सगळ्या बाजूने भगवान गोपाल कृष्णाने बसवलं आणि कमळाच्या पाकळीप्रमाणे सगळ्यांना बसवलं. असे कर्णिका अंबुजा माझी जेवी, मुला मध्यभागी बसे कृष्ण तेवी. मुखे ग्रास सप्रेम घालो निहाती, दही भात दे सर्व लीला पाहती. गोपाल कृष्ण भगवान की जय. कवीने असं लिहिलंय, वंशी नाद नटी तिला कटी तटी. कृष्ण कसे होते, वंशी, वंशी म्हणजे बासरी. ती वंशी नाद नटी तिला कटी तटी, खोनी पोटी पटी. तिला आपल्या पोटाशी खोलं होतं. कक्षी वाम कटी, डाव्या बाजूला एक बेताची छडी होती. कक्षी वाम कटी स्वशृंग निकटी, एक शिंगाड होतं. आणि बेताटी ही गोमटी, डाव्या बाजूला शिंगाड आणि बेताची छडी, उजव्या बाजूला बासरी. आणि ती खोलेली होती. जेवी नीरतटी तरु तळवटी, श्री श्याम देही उटी. जेवी नीरतटी, सगळेजण जेवायला बसले होते. कुठं, नीरतटी. नीर म्हणजे त्या यमुनेचं पाणी, त्याच्या तटाकावर बसलेले. आणि एका झाडाच्या तळाच्या खाली श्री श्याम देही उटी. कुणी कुणी म्हणले, कृष्णा आम्हाला तुम्हाला उटी लावायची, गंध लावायचे. सगळ्या कृष्णाच्या अंगाला गंध लावलं, चंदन लावलं. आणि दाटी देव मघटी, आकाशामध्ये देवांची गर्दी झाली. अरे वा वा, काय अलौकिक कालाय हा. दाटी देव मघटी सुरा सुख लुटी, घेती जटी धुरजटी. धुरजटी म्हणजे महादेव. महादेव सुद्धा आपले तपश्चर्या सोडून बघायला आले. अरे पहा ना म्हणे, काय अलौकिक हा चमत्कार आहे भगवंताचा. आणि याप्रमाणे भगवंत बसले. हातात तसाच काला घेतला. दही भात दे सर्व लीला पाहती. दही भात घेतला आणि म्हणले थांबा, तुम्ही असं जेवण करा, मी गाई कुठे आहेत बघून येतो. वासरं दिसणार, वासरं बघायला गेले तो वासरच दिसणार. आणि म्हणले वासरं कुठे आहेत, इकडं होते, तिकडं होते, तिकडं होते. सगळ्या रानात फिरले, वासराचा पत्ता नाही. वासर जाऊ द्या म्हणले, आता पोरं उपाशी असतील म्हणून आले, तो गोपाळ गायब. अरे म्हणले गोपाळ कुठे गेले. आणि ताबडतोब कृष्णाच्या लक्षात आलं, अरे हे ब्रह्मदेवाचं कारस्थान आहे. ब्रह्मदेवाला वाटतं की मी या गोपाळामध्ये गुंगलोय, लहान मुलांच्या मध्ये मी आता गुंगलोय, माझं कार्य विसरलोय असं वाटतं का. भगवंतानी ताबडतोब सर्वस्व रूप ओ बभौ, सगळं रूप आपण धारण केलं. भगवंत गायी झाले, वासरं झाले, काठ्या झाले, कुंच्या झाले. त्याचप्रमाणे या सगळ्या बाळगोपाळांची जे जे सगळे साधन सामुग्री होती ते सगळे शिंगाड तोच झाला. त्याचप्रमाणे या काठी
दशम्याचं कापड हे सगळं भगवानच झाला. आणि झालं पुन्हा खेळू लागले. हुतुतू खेळतायत, हमामा खेळतायत, सुरपांटे खेळतायत, पोहतायत, बाहेर येतात. रोज चालू झालं. ब्रह्मदेव इकडे गेले. ते म्हणले आता काय कृष्ण करतोय बघू बरं. आणि ब्रह्मदेवानी या सगळ्या बाळगोपाळांना आणि वासरांना मायागारात नेऊन टाकलं. मायागारात नेऊन टाकल्यानंतर त्याला वाटलं बघावं आता कृष्ण काय करतो खाली. तर कृष्ण अरे चालले म्हणले, हुतूत चाललेत, हमामा चालल्यात, चेंडू फळी खेळू लागलेत, आरडाओरडा चाललाय, सुरपारंब्या चालल्यात, गोंधळ चाललाय, गडबड चालली, आरडाओरडी चालू आहे. म्हणले हे काय. आणि वासरे खेळू लागलेत, उंच शेपट्या करून पळू लागलेत. म्हणले अरे कृष्णाने आणले काय हे वासरण गाईन हे सगळे. 1 वर्षाला फक्त 6 दिवस कमी होते. पण आता या दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरी कृष्ण गेला का नाही. प्रत्येकाच्या घरी कृष्ण गेला. प्रत्येकाच्या घरचं गाईचं दूध कृष्ण पिला. प्रत्येकाच्याकडून स्नान, जेवण, भोजन सगळं केलं. कारण दररोज आपल्या पोरांना नाव घालायचं, जीव घालायचं, त्यांना दशम्या करून पाठवायचं, त्यांना आल्यानंतर त्यांना गोष्टी सांगायच्या, हे दररोज चाललेलं होतं. प्रत्येकाच्या घरी कृष्ण गेला. प्रत्येकाच्या गोपींचा मातृभाव त्याने आत्मसात केला. आणि मग या वेळेला सगळ्यांना एवढं प्रेम वाटू लागलं. म्हणले अरे कधी नव्हतं एवढं प्रेम कसं वाटू लागलं. पोरांबद्दल प्रेम, गाईबद्दल. गाई सुद्धा आपल्या वासरावर एवढं प्रेम करू लागल्या म्हणे, इतक्या चाटू लागल्या की त्या कधी इतक्या चाटत नव्हत्या, इतक्या चाटू लागल्या. म्हणले एवढं कसं काय प्रेम. वर्षाला 6 दिवस कमी होते. एके दिवशी बलराम दादा म्हणले कृष्णा मला काहीतरी वेगळं रूप दिसतंय. एवढं प्रेम कसं काय निर्माण झालंय. आणि गाईच्या या मधून दुधाच्या धारा पडू लागल्यात, न दूध काढता धारा पडू लागल्यात. एवढं प्रेम कुठून आलं. तेवढ्याच कृष्णाने आपलं रूप दाखवलं. आणि मग बलराम दादाने नमस्कार केला. वारे वा. आणि मग सगळे आश्चर्यचकित बलराम दादा झाले. इकडे ब्रह्मदेव पाहू लागले. आता या वेळेला 1 वर्ष इकडे झालं. पण ब्रह्मदेवाचा विचार केला तर 1 तृतीय हसा फक्त पापणी लावण्याचाच वेळ आहे. ब्रह्मदेवाचा पापणी लावण्याचा वेळ आणि इकडे 1 वर्षाचा वेळ. पृथ्वीवरचा कालावधी 1 वर्षाचा झाला आणि ब्रह्मदेवाचा कालावधी तृतीय हसा फक्त 1 पापणी लावली एवढाच काळ झाला. ब्रह्मदेव आले, पाहिले आकाशातून खेळतायत. अरे आणले काय. म्हणले कृष्णाने चोरून आणले. त्यांना चोरीचा नाद आहे. म्हणले हे सगळं नवनीत चोरतात, लवणीत चोरतात, मला देखील चोरलं. म्हणले म्हणून पुन्हा बघायला गेले तर पुन्हा हे तर झोपलेले. अरे हे तर मायागारात झोपलेत, आपल्या गढाराढूर निद्रावस्थेमध्ये ॲनेस्थेशिया दिल्याप्रमाणे झोपले. म्हणजे हे तर झोपलेत. हे सगळे वासरं पोरं सगळे इथंच आहेत. पुन्हा बघितलं, पुन्हा तिथे खेळू लागलेले दिसायले. पुन्हा इकडे पाहिले ते झोपलेले दिसू लागले. असं बघून जा ये करून बेजार झाला. मग खरे हे का खरे ते हेच कळेना. खरे कोणते, हे खरे का ते खरे, असा भ्रमित झाला. ब्रह्मदेव भ्रमित झाला. आणि शेवटी ब्रह्मदेव खाली आले आणि आपल्या हंसावर बसून खाली आले आणि हात जोडले. कृष्णा अहो मी भ्रमित झालो, सांगा नेमकं काय ते. यावत मत्स्य कल्पवत करांग्रयाधिकम यावत यष्टिभिषाण विदुषार्थिक यावत विषांबूभरम यावत श्रीगुणा शीलगुणाभिधाकृतिवयो यावत विहाराधिकम सर्वं विष्णुमयं गिरोद्गंग सर्वस्वरूपो बभौ. या वेळेला भगवंतांनी ब्रह्मदेवांनी नमस्कार केल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणाले अहो मलाच कळेना नेमकं कोणतं खरं कोणतं खोटं आहे. मी भ्रमित झालो, सांगा. हात जोडले, मला क्षमा करा. यावेळेला भगवंतांनी आपलं स्वरूप दाखवलं. यावत वत्सक सगळे वासरं भगवान, त्याचप्रमाणे दोऱ्या भगवान, वासराला बांधलेल्या दोऱ्या ते भगवान, त्याचप्रमाणे मुलं भगवान, त्यांच्याबरोबरचे शिदोऱ्या तेही देवच, त्याचप्रमाणे शिंके ते भगवानच, कपडे लत्ते त्यांच्या काठ्या हे सगळे भगवान. अरे आणि सगळ्यामध्ये रूप कृष्णाचं दिसू लागलं. हे पाहिल्यावर ब्रह्मदेवाने हात जोडले, महाराज क्षमा करा मला. किती वेळ झाला. तृप्त्यने हसा फक्त 1 त्रुटी पापणी लावण्याचा वेळ झाला. पूर्ववत अब्दम क्रीडंतम ददृशे सकलम हरिम. सगळीकडे हरी दिसला.
हरी खेळतोय हे पाहिल्याबरोबर स्वयैव मायोजोपी स्वयमेव विमोहिता, भगवंताच्या मायेने हाच मोहित झाला. भगवंतावर माया टाकायला गेला तर हाच मोहित झाला. आणि मग मात्र श्रीकृष्णाने सांगितलं, ब्रह्मदेवा माझ्यासारखा चोरीचा प्रयत्न करू नका. तुम्ही काय समजलात? तुम्हाला असं वाटलं का की मी माझं स्वरूप विसरलो? इथून पुढे अशा पद्धतीचं काम करू नका. ब्रह्मदेवाने हात जोडले. भगवान चतुर्भुज शंखचक्र गदा पद्म धारण केलेलं, किरीट धारण केलेलं, कुंडल धारण केलेले हे भगवंत पाहिले आणि हात जोडले. भगवंताचं स्वरूप या ठिकाणी त्यांनी दाखवलंय की चतुर्विंशी दिसतत्वपरिता महदादिभिः. भगवान कसे दिसले ब्रह्मदेवाला त्यांनी वर्णन केलंय की शंख चक्र गदा पद्म धारण केलेले, किरीट धारण केलेले, कुंडल धारण केलेले, वनमाला धारण केलेली, पितांबर धारण केलेला. त्याप्रमाणे आजूबाजूला हे सगळे बंदीगण त्याचं गीत गायन करतायत, अप्सरा नृत्य करतायत, त्याचप्रमाणे गंधर्व गायन करतायत. अणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, त्याचप्रमाणे प्राकाम्य, या सगळ्या सिद्धी, अष्टमहासिद्धी सगळ्या हात जोडून उभे आहेत. असं रूप त्यांना ब्रह्मदेवाला दिसलं. अणिमा, देर, महिमाभेर, अणिमा, लघिमा, महिमा, त्याचप्रमाणे प्राकाम्य, प्राकट्य, ह्या सगळ्या सिद्धी, अष्टमहासिद्धी भगवंतासमोर हात जोडून उभ्या असलेल्या दिसल्या. चतुर्विंशती 24 तत्व दिसले. कोणते? पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्याचप्रमाणे पंच तन्मात्रा, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे 24 तत्व दिसले. आबा बाबा हे काय पाहिलं त्यांनी? महत तत्व दिसलं. काल, स्वभाव, माया नाही, काल, स्वभाव, संस्कार, कर्म हे सगळे मायेचे रूप दिसले. आणि मग मात्र ब्रह्मदेव थक्क झाले आणि मग स्तुती करू लागले. देवा तुम्ही सत्य ज्ञानानंत आनंद मात्र कसा मूर्त आहात. देवा तुम्ही सत्य आहात, तुम्ही आनंद मूर्त आहात, तुम्ही सर्वत्र व्यापक आहात. इति रेषे तर्के निज महिमिने स्वप्रतिमिके. हे देवा तुम्ही स्वयंप्रकाश आहात, आनंद स्वरूप आहात, तुम्हाला नमस्कार असो. आणि ही मायेचा पडदा लोकांच्या आड येतो म्हणून देवा तुम्ही दिसत नाहीत. सपती परमो जवनिकाम. हा जवनिका म्हणजे पडदा, मायेचा पडदा आड येतो म्हणून देवा तुम्ही दिसत नाही. आणि तुम्ही झाकले जाता. ज्याप्रमाणे शेवाळ येतं म्हणून पाणी झाकलं जातं, ढग येतो म्हणून सूर्य झाकला जातो. घनच्छन्न दृष्टी घनच्छन्न मर्कम यथा मन्यते. लोक सूर्य झाकला गेला म्हणतात. सूर्य कसा झाकला जाईल? ढगाने तुमची दृष्टी झाकली, सूर्य नाही झाकला गेला. ढगाने सूर्य नाही झाकला, ढगाने तुमची दृष्टी झाकली म्हणून तुम्ही सूर्य झाकला म्हणता. घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम. घनच्छन्न मर्कम असू शकत नाही, कारण सूर्यापासून निर्माण झालेले ढग सूर्याला कसे झाकू शकतील? सूर्य किती प्रचंड आहे. बिंब जरी बसके एवढे तरी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती येणे पाडे अनुभवावी, माऊलींनी म्हटल्याप्रमाणे. तेव्हा हे पाहिल्यानंतर जेव्हा तुमचं स्वरूप आम्ही मायेमुळे झाकलं जातं, तुम्ही नाही झाकले जात. आमचे डोळे मायेमुळे झाकले जातात आणि म्हणून तुमचं स्वरूप आम्हाला दिसत नाही. एखाद्याच्या गुंडाळा एखाद्याने करावा आणि त्याच्यामध्ये सोनं असावं, सोन्यामध्ये सोनं आतमध्ये, परंतु बाहेरून कापड गुंडाळलं तर सोनं दिसत नाही. त्याप्रमाणे तुम्ही सोन्याच्या सारखे आहात, परंतु आमच्यामध्ये हे मायेचं कापड आड आलेले. तो तोर्वा प्रतिलब्धाक्षाः. याप्रमाणे त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. आणि जोपर्यंत देवा हा सगळा संसार आहे तोपर्यंत तुम्ही आम्हाला सापडत नाहीत, तुम्ही आम्हाला कळणार नाहीत. स्पष्टवा चतुर्मुकट कोटी भेरम. हे देवा तुम्हाला नमस्कार असो. तुमच्या समोर हजारो इंद्रादिक देव, चंद्र, वरुण, कुबेर यांचे जे मोठमोठे किरीट आहेत ते तुमच्या पायावर लोळण घेतात. मी देखील माझ्या 4 तोंडांनी 4 मुखांच्या सह त्यांच्या किरीटासह त्यांनी धुळीमध्ये नमस्कार केला भगवंताला. आणि ब्रह्मदेव म्हणतात, नवमी देते ब्रह्मपुषक तडिदंबराय गुंडावतंस परिपिच्छल सन्मुखाय वन्यस्त्रजय कबल मेत्र विषाण वेणू लक्ष्मश्री मृदुदे
वर्षा काळामध्ये जसा मेघ दिसतो तसं तुमचं रूप आहे, तुमचं सौंदर्य, तुमचं पितांबर विजेप्रमाणे चमकतोय. नवमिद्य ते भ्रमकुशे तडिदंबराय तडिदंबराय. तडीत तडीत म्हणजे वीज जशी चमकावी तसं तुमचा पितांबर चमकतोय. गुंजावतंस परिपिच्छर सन्मुखाय. तुम्ही डोक्याला हे मयूर पिच्छ धारण केलेलं आहे तेव्हा तुमचं रूप आम्हाला अलौकिक वाटतं. लक्ष्मश्रिये. जी लक्ष्मी तुमच्यासाठी तुम्हाला सोडून कधी राहत नाही ती वक्षस्थलावरच तिचं स्थान आहे. तेव्हा अशा लक्ष्मी सह असलेला तुम्हाला नमस्कार असो. याप्रमाणे अस्यापि देव पुष्पमदनुग्रहाय. देवा हे सगळं तुम्ही मला जन्माला तुम्हीच घातलं आणि शेवटी 2 पदार्थ झालं की माझं मृत्यूही तुमच्यामध्येच मी विलीन होणार आहे. स्थाने स्थित आहात परंतु मी मला स्वतःला विसरलो. तुमचं स्वरूप मला कळलं नाही. तुम्ही जग निर्माण करता, पालन करता आणि नष्ट करता. याप्रमाणे जीवेत यो मुक्तीमध्ये आहे भाग आणि सगळ्या जीवाला मुक्ती देणारे आपणच आहात. तुम्ही परमपदाचे अधिकारी आहात. मी रज प्रकृतीचा आहे, रजोगुणाने युक्त आहे. तेव्हा देवा मला क्षमा करा, मी चुकलो. आता क्षमा स्वाच्युत मे रजो भुवो. रजोगुणी प्रवृत्तीचा असल्यामुळं मी चुकलो, मला क्षमा करा. आणि अजानता मला न जाणतेपणाने मी हा व्यवहार केला, मला तुमचं रूप लक्षात नाही आलं, मला क्षमा करा. याप्रमाणे येशोनुकंपिओ मयि नाथवा नीती. याप्रमाणे नमस्कार केला आणि सांगितलं हे देवा जोपर्यंत ह्या संसार आहे तोपर्यंत तुमचं रूप दिसत नाही, परंतु संसारातून सुटका करण्याचं तुम्हीच या ठिकाणी साधन आम्हाला दिलेलं आहे. ते म्हणजे तुमची कृपा. अज्ञान संज्ञो भवबंध मोक्षो गौनाम नान्यो सतज्ञ भावात. तुमचं फक्त नाव हेच आम्हाला मुक्ती कारण आहे. गौनाम नान्यो. दुसरं कोणतंही अन्य साधन नाही. भवबंध मोक्षासाठी एकच साधन आहे. अंतर्भवेनंत भवंतमेव यतो मृगयंती संतः. आणि सगळे संत लोक तुमचा शोध घेत असतात. मृगयंती संतः. मृग म्हणजे शोध घेणे. तुम्ही हे सगळे सर्च करणे ज्याला म्हणतो आपण, इन्व्हेस्टिगेशन, सर्च करणे, शोध घेणे. सगळे संत महात्मे तुमचा शोध घेत असतात आणि म्हणून यत्यंत्य जो मृगयंती संतः. आणि तुम्हाला शोधत 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 तुमचं शोधणं सोपं नाहीये, कारण तुम्ही भासित होणारे तुम्ही नाहीयेत. भासित होणारं विश्व आहे पण ते तुमच्या स्वरूपावर भासित होतं. म्हणून या ठिकाणी हे देवा अहोभाग्यम अहोभाग्यम खूप मोठी स्तुती केलेली आहे. आणि हे म्हणतात की या नंदाचं किती मोठं भाग्य, यशोदेचं. अहो जाऊ द्या, या गोपाळांचं किती भाग्य, या गाईगोरांचं किती भाग्य, या जमिनीच्या धुळीचं, जमिनीच्या कणांचं सुद्धा किती भाग्य की जी तुमच्या पायाशी कायम असते. तेव्हा त्या धुळी कण जरी मला या गोकुळाचा होता आला तरी मी या ठिकाणी पवित्र होऊन जाईल, तरी माझं जीवन पावन होऊन जाईल. अहोभाग्यम अहोभाग्यम नंद गोपव्रजो कसाम यन मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. एवढं सनातन परब्रह्म या ठिकाणी नांदत आहे. त्या गोकुळाचं किती मोठं भाग्य आहे, इथल्या जमिनीच्या कणाकणाचे किती भाग्य आहे. मला एवढा कण होण्याचं तरी निदान मला भाग्य माझ्यापाशी यावं. या तावत रागादय असते ना तावत कारागृहम ग्रहम. तोपर्यंतच हे घर कारागृह आहे. तोपर्यंत जोपर्यंत राग म्हणजे क्रोध नाही. ते म्हणतात हे जे आमच्यामध्ये रागद्वेषादी जे सगळे भरलेले आहेत तोपर्यंत त्याच्या ठिकाणी भगवंताचं प्रेम, राग, अनुराग निर्माण झाला तरच खऱ्या अर्थानं आमची मुक्ती आहे. आणि जर अनुराग निर्माण झाला नाही तर हे घर कारागृह आहे. तावत रागादय असते ना तावत कारागृहम ग्रहम तावन मोहोंग्री निगडो यावत कृष्ण ते जना प्रपंचम निष्प्रपंचोपी विडंबयशी भूतले प्रपन्न जनतानंद संदोहम प्रथितुम प्रभो. याप्रमाणे हे देवा जीवाचं मोक्ष हा फक्त तुमच्या नामस्मरणाने शक्य आहे. जोपर्यंत मनामध्ये राग, द्वेष, लोभ, प्रेम हे सगळे मत्सर, हे सगळे शत्रू आहेत, हे सगळे चोर आहेत, तोपर्यंत हे ग्रह म्हणजे कारागृह आहे. आणि तुम्ही तुमचं नाव घेतलं की या सगळ्या प्रपंचम निष्प्रपंचोपी
प्रपंचच निष्प्रपंच होतो, संसार माणूस सोडून देतो आणि परमार्थ संसार हाच परमार्थ होतो. नारायण नावानेच भगवंताच्या मुक्तीचा मार्ग खुला होतो. म्हणून विडंबयशी भूतेले, म्हणून देवा मी तुम्हाला शरण आलो. आणि म्हणून भगवंताला 3 वेळेला प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केला. आणि भगवान म्हणतात, हे पहा, आतापासून अशा प्रकारचा अधिक्षेप करायचा नाही, माझ्यामध्ये व्यत्यय आणायचा नाही. आणि मग या ब्रह्मदेवाने नमस्कार केला आणि ब्रह्मदेव निघून गेले. अद्यानेन महाव्यालो. आणि मग हे मुलं घरी आले. घरी आल्यानंतर सांगितलं, अगं आई, आज कृष्णाने फार मोठा सर्प मारला. 1 वर्षानंतर. 1 वर्षानंतर सांगितलं, कारण वर्षभर ते मायागारामध्ये होते. तेव्हा 1 वर्षानंतर सांगितलं, अद्यानेन महाव्यालो यशोदानंद सूनुना, आज एवढा मोठा सर्प कृष्णाने मारला. असं म्हणल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. याप्रमाणे भगवंतानी ही जी क्रीडा केली, ही काला त्याला म्हणतात. काला म्हणजे हा भगवंतानी सर्वांच्या सोबत केलेले हे अन्नग्रहण आहे. सगळ्यांचं एकत्र करून जे आपण करतो तो काला. म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलंय, बिभ्रद्वेणून जठरपटयो शृंगभेत्रेजी कक्षे मध्ये पाणी वसणकौलम फलान्यंगुलीषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुहृद हा शयन नर्भमिस्वैहि. त्याप्रमाणे आकाशामधले देव यज्ञभूक बाल केली. आकाशातले देव आले होते हे काला खाण्यासाठी, पण कृष्ण म्हणाले हा काला देवांच्या नशिबी नाही. म्हणून या ठिकाणी ही काल्याची कथा सांगितली. आता उद्याच्या चिंतनामध्ये भगवंताच्या ज्या इतर पराक्रम लीला आहेत त्या उद्या सांगण्यात येतील. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.